नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इस्रोच्या रिलेटेड ज्या इम्पॉर्टंट अशा न्यूज आहेत की जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्या विचारल्या जाऊ शकतात त्या आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, जर एखाद राहिलं तर इथे आपण रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये क्वेश्चनिंगमध्ये ते कव्हर करू। ओके, चला सुरुवात करू लेक्चरला। त्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। हे लेक्चर जे आहे ते ॲज पार्ट ऑफ रिव्हिजन आहे। ओके, अंतरिक्षच्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावरती हे घेतलेलं आहे। आता इथे इस्रो आलेला आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला इस्रोचा फुल फॉर्म माहीत पाहिजे। ऑलरेडी इस्रोचा फुल फॉर्म जो आहे तो एक्झाममध्ये विचारलेला आहे मागच्या 1-2 वर्षाच्याच काळामध्ये। ISRO चा खालीपैकी फुल फॉर्म काय आहे असं करून, तर मला एक्झाम आठवत नाही पण तो विचारलेला होता। तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर जे आहे ते बेंगलोरला आहे। स्थापना आहे ती 1969 ला झालेली आहे। ओके, आणि विक्रम साराभाई यांनी केलेली। आणि जर तुम्ही म्हणाल तर इस्रोचा पहिला उपग्रह आर्यभट्ट जो की सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केलेला 1975 मध्ये। रोहिणी जो आहे तो पहिला आहे की जो भारताच्या लॉन्चिंग व्हेकल मधून पाठवलेला आहे। ओके, त्यानंतर जे आहे ते पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचवण्याचा विक्रम सुद्धा इस्रोने केलेला आहे 2014 मध्ये। 2017 मध्ये एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत। ओके, चांद्रयान-1 यशस्वी करून जगातला चौथा देश भारत बनलेला आहे। म्हणजे हे जे आहे ते स्टॅटिक कंटेंट आहे की जे खूप आधी झालेलं आहे। आता आपण बघणार आहोत की या एक 6-7 महिन्यामध्ये जे जे झालेलं आहे ते बघू। आता चला सुरुवात करू। बघा, जीसॅट 7A या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालेले आहे। ओके, आता सॅटेलाइट आला की तुम्हाला तो कुठून लॉन्च झाला, ओके, त्याच्यासाठी कोणतं लॉन्चिंग व्हेकल वापरलं आणि तो कोणासाठी आहे हे गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। आता बघा, जीसॅट 7A जो आहे हा सैन्य दलाच्या वापरासाठी अंतराळात सोडण्यात आलेला उपग्रह आहे। हा दुसरा तसा उपग्रह आहे। रुक्मिणी सुद्धा आहे जो की नौदलाच्या उपयोगासाठी सोडण्यात आलेला। तर याचं लॉन्चिंग व्हेकल बघा GSLV F11। ओके, आणि हा कुठून केला? श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा केलेला आहे। आणि याचं वजन बघा 2250 किलोग्रॅम वजन आहे। आणि इस्रो कडून बांधण्यात आलेला हा 35वा भारतीय दळणवळण उपग्रह आहे। ओके, हे मोस्ट इम्पॉर्टंट असं वाक्य आहे की 35वा इस्रो कडून बांधण्यात आलेला हा दळणवळण उपग्रह आहे। हा दळणवळण उपग्रह आहे। कालावधी जो आहे तो 8 वर्षांचा आहे। ओके, जसं सांगितलं हा संरक्षण दलांसाठी हा इम्पॉर्टंट आहे। हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्ये सुद्धा याचा जो आहे तो खूप फायदा होणार आहे। उपग्रहाच्या 4 सौर पॅनेलमधून 3.3 किलोवॅट वीज निर्मितीची सुद्धा होऊ शकते याच्यामधून। ओके, याच्यामध्ये जे आहे ते KU बँडची जी दूरसंचार क्षमता आहे ती अवेलेबल असणार आहे याच्यासाठी। ओके, हे झालं जीसॅट 7 ने डिसेंबर मध्ये हा लॉन्च केला गेलेला होता। बघू पुढे, जीसॅट 11 भारताचा सर्वात वजनदार उपग्रह आहे हा। आता सर्वात वजनदार आहे म्हणजे तुम्हाला याचं जे वजन माहित पाहिजे 5854 किलो आहे। तर हा लॉन्च कुठून केला गेलेला आहे बघा, फ्रेंच गुयेना केंद्रावरून एरियन स्पेसद्वारे केलेला आहे। ओके, प्रक्षेपण यान लक्षात ठेवायचं एरियन 5V246 दळणवळण उपग्रह आहे। आणि याच्यामुळे जो आहे तो देशातील इंटरनेटचा स्पीड वाढण्यासाठी मदत होणार आहे। त्याच्यामुळे जवळपास 100 गिगाबाइट्स एवढं स्पीड येऊ शकतं। गिगाबाइट्स आलेलं आहे, तुम्ही सांगू शकता का की 1 GB म्हणजे किती बाईट आहे? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा 1 GB इज इक्वल टू हाऊ मेनी बाईट्स। ओके, डिसेंबरमध्ये झालेला आहे, याचा सुद्धा बिग बर्ड या नावाने हा ओळखला जातो। ओके, बघू पुढे, जीसॅट 29 हा नोव्हेंबरमध्ये जो होता तो हा लॉन्च केलेला होता। कुठून केलेला बघा, तर आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा तळावरून केलेला होता। जसा जीसॅट 7 होता ते असं तुम्ही कोरिलेशन पण करू शकता की कुठून कोणता केलेला, कोणकोणते एका ठिकाणून केले होते। तर जीसॅट 29 झाला, जीसॅट 7 झाला। तर याचं वजन बघा 3423 किलोग्रॅम वजनी आहे। आणि याचं लॉन्चिंग व्हेकल बघा GSLV MK3D2 याच्या सहाय्याने केलेला आहे। आणि ते इमेजमध्ये पण दिलेला आहे बघा 36,000 किलोमीटर अंतरावर जो आहे हा जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये हा पाठवलेला आहे। ओके, इथे दिलेलंच आहे अंतरावर भूस्थिर कक्षेमध्ये हा पाठवलेला आहे। या उपग्रहाद्वारे
KA-KU बँड हाय थ्रूपुट कम्युनिकेशन ट्रान्सपॉन्डर पाठवण्यात आलेले आहेत, ज्यामुळे जे आहे ते डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये वापरकर्त्यांना उच्च गती संपर्क सेवा पुरवण्यासाठी मदत होणार आहे. ओके, इथे पण तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की याचे जे आहे ते KU बँड फॉर युजर स्पॉट बीम्स, KA बँड फॉर युजर स्पॉट बीम्स अँड वन युजर स्टेरेबल बीम्स, हे जे आहे ते त्याचे फीचर्स जे आहेत कोणकोणते तिथे पाठवलेले आहेत ते इथे दिलेले आहेत. आणि याचं जे लाईफ स्पॅन म्हणाल तर ते 10 वर्षाचं आहे. ओके, हा 33वा दळणवळण उपग्रह आहे. बघू पुढे. संवाद विथ स्टुडंट. ओके, इस्रोचे जे आहे ती संवाद विथ स्टुडंट आपण ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत रिव्हिजन मध्ये. तर हे कुठे झालं तर बंगळुरूला झालं. ओके, नवीन संभाषण मिशन विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालय पार पाडण्यासाठी प्रेरित करणार आहे. पहिल्या स्वयंसेवी कार्यक्रमामध्ये 40 विद्यालय आणि 10 शिक्षक निवडून एक असे निवडले जाणार आहेत आणि त्यांच्याशी आहे तो संवाद साधला जाणार आहे. आणि हे संवाद विथ स्टुडंटमुळे काय होणार आहे की एक नवीन पिढीला जे आहे ते अवकाश संशोधनाविषयी जे आहे ते बेसिक नॉलेज मिळणार आहे आणि त्यांची जी आवड आहे ती निर्माण होऊ शकते आणि त्याच्यातूनच भावी सायंटिस्ट निर्माण केले जाऊ शकतात, असं हे जे आहे ते इस्रो चेअरमन डॉक्टर के. सिवन यांनी सांगितलेलं आहे. बघू पुढे. PSLV C-44चं यशस्वी प्रक्षेपण, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C-44चं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. तर याच्यामध्ये विशेष काय बघा, कलामसॅट अँड मायक्रोसॅट आर. तर आता कलामसॅट आहे हा जगातला सर्वात हलका उपग्रह आहे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे, येऊ शकतो याच्यावरती क्वेश्चन. तर प्रक्षेपणा दरम्यान जे आहे ते पिसवले C-44चे प्रक्षेपण यान 2 उपग्रहांचं अंतराळात गेलेलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून बघा, हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे आहे हे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे आहे ते सुद्धा उपग्रह याच्यामध्ये होता. चेन्नईतील विद्यार्थ्यांच्या गटाने हा उपग्रह बनवलेला होता कलामसॅट. तर भारतीय अंतराळ संशोधन जे इस्रो जे आहे हा युवा शास्त्रज्ञ अभियान राबवणार आहे. हे आपण नुकतीच न्यूज पाहिलेली आहे, ही न्यूज जुनी आहे. तर आपण लेटेस्ट आत्ताच्या डेली करंट न्यूजमध्ये पाहिलेली होती की प्रत्येक राज्यामधून 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे आणि मग त्यांना जे आहे ते थेट प्रक्षेपण दिलं जाणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना सुद्धा एक स्पेशल आहे असं प्रिव्हिलेज दिलं जाणार आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलंच होतं. ओके, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला कलामसॅट अँड मायक्रोसॉफ्ट आर या उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे PSLV C-44 यांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून. कलामसॅट आहे तो जगातला सर्वात हलका उपग्रह आहे. चेन्नईमधील विद्यार्थ्यांच्या गटाने हा बनवलेला आहे. बघू पुढे. गगनयान प्रकल्प. इस्रोचे नवे मानव अंतराळ उड्डाण केंद्र हे आहे ते उघडण्यात आलेले आहे याच्यासाठी, म्हणजे याच्यामधून जे आहे ते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी. ओके, मग बंगळुरूमध्ये हे उभारलेलं आहे. लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे विचारलं जाऊ शकतं की मानवी अंतराळ उड्डाण केंद्र इस्रोने कुठे उघडलेलं आहे, तर हे बेंगळुरूमध्ये. आणि इस्रोने जे आहे ते त्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे, डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठवण्याचा संकल्प केलेला आहे. मग त्याच्यामध्ये ते एंड ऑफ द 2021 और 2022 असं होऊ शकतं. मग याच्यामध्ये जे आहे ते अंतराळाची निवड जे आहे ते भारतीय हवाई दल आणि इस्रो संयुक्तरित्या करणार आहे. आणि जर गगनयान यशस्वी झालं तर भारत कितवा होऊ शकतो, तर हे पण तुम्ही नोट करून ठेवा, 4था देश होणार आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्टली ते मानवासहित पाठवणार नाही, तर पहिल्यांदा असणार ते मानव रहित असणार आहे. त्याच्यामध्ये पहिली चाचणी 2020ला होणार आहे, त्यानंतर 2021 मध्ये आणि जुलै 2021 मध्ये आणि डिसेंबर 2021 और स्टार्टिंग ऑफ 2022 मध्ये हे जे आहे ते फायनल अंतिम मानवी अभियान आहे ते पाठवणार आहेत. ओके, एवढं जस्ट तुम्ही याच्याविषयी गगनयानविषयी तुम्हाला माहित पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहिलेलं होतं की स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर सुद्धा ओपन केलेलं आहे. असं इस्रोचं पहिलं आहे ते कुठे आहे, आगरताळाला आहे, त्रिपुरा येथील आगरताळा येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था. इस्रोचा यंग सायंटिस्ट प्रोग्राम, आताच आपण याच्याविषयी बोललेलो होतो की युवा विज्ञानिक कार्यक्रम जो आहे तो इस्रोने चालू केलेला आहे, शाळेतील मुलांसाठी केलेला आहे. याच्यासाठी मुले कुठून निवडली जाणार आहेत, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जाणार आहेत. प्रत्येक वर्षी 3 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. याच्यामध्ये ते 8वी पास पाहिजेत आणि 9वी मध्ये शिकत असले पाहिजेत. ओके, आणि मग इस्रो सेट ऑफ क्रायटेरिया डिसाईड करणार आहे आणि त्याच्यामधून त्यांची निवड करणार आहे. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे आहे ते स्पेशल असं वेटेज याच्यातून दिलं जाणार आहे.
आणि मग त्यांना जे आहे त्या विद्यार्थ्यांना स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स आणि स्पेस ॲप्लिकेशन वरती जे आहे ते बेसिक नॉलेज दिलं जाणार आहे ह्याच्यातून. कार्यक्रम कोणता आहे? इस्रो यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा वैज्ञानिक कार्यक्रम. बघू पुढे. इस्रोचा एकाच वेळी 31 उपग्रह प्रेक्षण करण्याचा विक्रम. ओके, ऑलरेडीच केलेला आहे 104चा, आपण पाहिला 2017 मध्ये. तर हा जो आहे तो PSLV-C43 द्वारे केलेला आहे. लॉन्चिंग व्हेकल तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कितवं आहे PSLVचं? 45वे यशस्वी प्रक्षेपण आहे. PSLVने केलेलं 45वे उड्डाण आहे. याच्यामध्ये जे आहे ते इस्रोने 31 उपग्रहांमध्ये जे आहे ते बघा 8 देशांचे जे आहे ते 30 उपग्रह आहेत आणि भारताचा एक आहे हायसिस. ओके, त्याचं तुम्हाला नाव माहित पाहिजे, हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट. ओके, हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह और सॅटेलाइट. ओके, आणि 30 पैकी जे 23 आहेत ते एकट्या अमेरिकेचे आहे. हे आपण दरवेळेला रिव्हिजन मध्ये घेतच होतो, फक्त आता इथे एकाच ह्याच्यामध्ये आपण सर्व इस्रोच फक्त बघत आहोत. आणि हायसिस हा जो आहे तो प्राथमिक उपग्रह आहे, तो सूर्याच्या समकक्षेत फिरणार आहे आणि या उपग्रहाच्या माध्यमातून जे आहे ते पृथ्वीवरच्या हालचाली आहेत, हवामान बदल आहे याच्यावरती नजर ठेवण्यात येणार आहे. आणि जो हायसिस आहे, हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट, याचं जे वजन म्हणाल तर 380 किलो आहे आणि याची लाईफ टाईम जी असणार आहे ती 5 वर्षासाठी असणार आहे. ओके, एवढा जास्त तुम्ही याच्यामधून लक्षात ठेवा. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.